की लोकांना माहिती आहे पृथ्वी गोल फिरते. ओके. मग आपण वास्तुशास्त्र हे चालतं दिशांवरती. मग पृथ्वी फिरत असताना तिची दिशा फिक्स नाही, तर हे वास्तुशास्त्र दिशांवरती कसं काम करतं किंवा दिशांच्या आधारे कसं काम करतं, हा फार मोठा प्रश्न असतो बऱ्याच जणांचा. ही पृथ्वी अशी 23 डिग्री टिल्टेड आहे आणि पृथ्वीला नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहे. त्यामुळे पृथ्वीचा नॉर्थ आणि पृथ्वीचा साऊथ हा स्थिर आहे, हा शाश्वत आहे, हा स्टेबल परफेक्ट आहे, अस्तित्वात आहे. आता प्रश्न काय माहितीये का की पृथ्वीच्या म्हणजे नॉर्थच्या एका बाजूला जर 90 डिग्रीवर तुम्ही एक ऍक्सिस टाकला तर ती एका बाजूला पूर्व होते तर दुसऱ्या बाजूला ती पश्चिम होते. त्यामुळे सूर्य उगवतो ती दिशा म्हणजे पूर्व आणि सूर्य मावळतो ती दिशा पश्चिम. म्हणजे इनफॅक्ट कसं आहे की आज सकाळी सूर्य उगवला तेव्हा तो इकडे ह्या दिशेला उगवला म्हणून तिथे पूर्व होती, पण ही फिरून जेव्हा इकडे जाते सूर्य इथेच आहे. बरोबर आहे, सूर्य इथेच आहे, पृथ्वी फिरते. त्यामुळे आज इथे सूर्य होता, तो थोड्या वेळाने 12 तासांनी इकडे आलाय, त्यामुळे सूर्याच्या पलीकडे गेली. पण याचा अर्थ तो नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहे ना कॉमन, सेमच आहे. थोडक्यात काय माहिती काय लक्षात घ्या की ते जरी असलं तरी हा नॉर्थ साऊथ पोल स्टेबल असल्यामुळे हे सगळं शास्त्र म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, ग्रॅव्हिटेशन, सूर्याचा फ्लो हे सगळं कॉन्स्टंट आहे आणि ते तसंच 5 तत्वांचा माणसावर प्रभाव आहे.